सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधि हरा नित्यं तुलसी त्वं नमस्तुते। हात खाली करा। बघा, आदि आणि व्याधी, आदि म्हणजे काय? मनाचे आजार, काय? आणि व्याधी म्हणजे शरीराचे आजार। कोण दूर करतं? तुळशी। म्हणून तिला काय म्हणतात? माता। काय म्हणतात? पण तुळशीचे जे ना पत्ते 4 दिवस तोडायचे नसतात। आणि जेव्हा तुम्ही तुळशीचे पत्ते खाणार ना, त्याच्यानंतर 1 तास दूध प्यायचं नाहीये। हा, चावून खायचे, त्याच्यावर 1 ग्लास पाणी प्यायचंय, 1-2 तास दूध प्यायचं नाही। आणि तुळशीचे पत्ते 4 दिवस तोडायचे नसतात। मी सांगू तुम्हाला, लक्षात ठेवणार। द्वादशी ताट बसा सगळ्यांनी, जीभ टाळायला लावा, जिभेचं टोक टाळायला लावा। तुम्हाला जे टीचर शिकवतात त्यावेळेला बघा, जर तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर काय करायचं? तुम्हाला सांगितलं ना आता, जे मॅडम शिकवतात तर शरीर स्थिर ठेवायचं, जिभेचं टोक टाळायला लावायचं। त्याच्याने तुम्ही जे ऐकणार, जसं आपण कॉम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह करतो की नाही, त्याच पद्धतीने तुम्ही जे ऐकणार ते तुमच्या मेमरीमध्ये सेव्ह होणार। मला गोष्ट तुम्हाला वेगळं वाचावं लागणार नाही। ताट बसले, जीभ टाळायला लावा। बघा, हा प्रयोग जर तुम्ही केला ना आणि तुमचं लक्ष जर तुम्ही मॅडमांकडे दिलं ना जे शिकवतात त्या विषयावरती, तर तुम्हाला कधी ट्युशन क्लास लावून भूकंपट्टी करायची गरज पडणार नाही। समजलं? चला, सगळ्यांनी ताट बसले, जिभेचं टोक टाळायला लावा, तोंड बंद करा। बघा, मी तुम्हाला आता सांगते, फक्त नंतर तुम्ही म्हणून दाखवायचं। रविवार, अमावस्या, द्वादशी, पौर्णिमा। लक्षात राहील का? बघा, हा जर तुम्ही प्रयोग केला ना, अजून भरपूर डिटेलमध्ये तुम्हाला सांगू शकते असते की आपल्या मेंदूमध्ये किती नस नाड्या असतात, आपण जीभ टाळलेल्या कोणतीच